आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहोत लक्षवेधी 3 महत्त्वाच्या बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी अर्थातच विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भातील। 27 मार्चला विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि यासाठी अर्ज भरण्याची आजची शेवटची मुदत आहे, शेवटची तारीख आहे। भाजपने आपले 3 उमेदवार जाहीर केलेत, मात्र अद्याप शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत। दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज अजित पवार विरोधकांच्या आक्षेपांना उत्तर देणार आहेत। दुसरी लक्षवेधी बातमी आहे प्रशांत कोरटकर संदर्भातील। शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज अंतिम सुनावणी होणार आहे। कोरटकरला जेल की बेल या संदर्भातला अंतिम निर्णय आज होणार आहे। कोल्हापूर कोर्ट कोरटकर संदर्भात आज फैसला देणार आहे। तिसरी लक्षवेधी बातमी आहे शिवजयंतीची। छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार आज 395वी जयंती आहे आणि या निमित्तानं राज्यासह देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। भिवंडीमध्ये शिवाजी महाराजांच्या मंदिराचं आज लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा रंगणार आहे। तर किल्ले शिवनेरीवर सुद्धा आज शिवजयंतीचा उत्सव साजरा केला जातोय।